नमस्कार. नमिता रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण डाळ गंडोरीची रेसिपी बघणार आहोत. विदर्भात ह्या भाजीला मिरचीची भाजी पण म्हणतात, पण खानदेशात स्पेशल डाळ गंडोरी म्हणून ओळखलं जातं. तर ही भाजीमध्ये खूप साऱ्या भाज्या असतात. इथे आपण एक जोडी आंबट चुका घेतली आहे, एक जोडी पालक घेतली आहे आणि त्याच्या अर्धी मेथी घेतली आहे. भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या कापायच्या अगोदर आणि त्यांना आपण बारीक कापून घेणार आहोत. आता पुढचं साहित्य सांगते. इथे मी एक मोठा वांग घेतलेला आहे, 2 कच्चे टमाटे घेतलेले आहे मोठ्या साईजचे, भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे, 8-10 मिरच्या घेतल्या हिरव्या, खोबरं घेतलं आहे किसून आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट घेतली आहे, शेंगदाण्याचं जाडसर कूट घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतला आहे. आणि इथे मी मिरचीच्या भाजीचा मसाला म्हणजे डाळ गंडोरीचा मसाला घेतला आहे. तुम्हाला जो मसाला मिळेल डाळ गंडोरीचा तो लोकल एरियामध्ये तो घेऊ शकतात. अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे. सगळ्यात पहिले कुकरवर गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं. ती जी डाळ आपण घेतली होती तिला स्वच्छ धुवून घेतली आणि ती कुकरमध्ये टाकली आहे. आपल्याला सगळ्या भाज्या कापून टाकायच्या आहेत, जसं की मेथी, पालक, आंबट चुका. आपल्याला हे पूर्ण स्वच्छ धुवून आणि मग कापून त्याला आपल्याला कुकरमध्ये लावायचं आहे. तुम्ही याच्यात तुम्हाला आवडीच्या सगळ्या भाज्या घेऊ शकतात, पालेभाज्या. तर जास्त करून डाळ गंडोरीमध्ये मेथी, पालक आणि आंबट चुका घेतली जाते. आता आपण जो वांगं कापून ठेवलेलं होतं ते मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलं होतं, कारण की काळं पडू नये म्हणून. तर मी वांगं पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. कच्चा टोमॅटो टाकलेला आहे, तोही बारीक कापून घेतला होता. कच्चा टोमॅटो पण आपण त्याच्यामध्ये टाकला आहे. साधारण पाणी तुम्ही भाज्यांच्या अंदाजावरनं टाकू शकतात. मी पहिले 1 ग्लास पाणी टाकलं आणि आता परत 1 ग्लास टाकते, कारण की भाज्या खूप जास्त आहेत. आणि मी त्या 8-10 मिरच्या घेतल्या होत्या, 10-12 मिरच्या, त्यांना बारीक कापून घेतलं आहे जाडसर आणि तेही शिजण्यासाठी कुकरमध्ये टाकून देत आहे. आता आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि याच्यात काहीही न टाकता आपल्याला कुकरचं झाकण लावून शिजवत ठेवायचं आहे. आता सगळं एकत्र करूयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळ गंडोरीसाठी आंबट चुक्याची भाजी खूप महत्त्वाची असते. आता मी याला सगळं व्यवस्थित हलवून घेते आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेते. 3 शिट्ट्या म्हणजे आपल्याला खूप छान असं गुळगुळीत शिजेपर्यंत, पूर्ण सॉफ्ट भाज्या होईपर्यंत, डाळ चांगली सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे. तर मी आता कुकर लावून घेतला आहे. 2 ते 3 शिट्ट्या करून घेते. 3 शिट्ट्या झाल्यावर मी वाफ काढून तुम्हाला दाखवते. भाज्या अतिशय छान शिजल्या असतील, कारण की पूर्ण 3 शिट्ट्या कुकरच्या मी होऊ दिल्या आहे. आता आपण झाकण उघडून बघूयात. मस्त भाज्या शिजल्यात. तर आता ह्या भाज्या अशाच न वापरता भाजीला याला आपल्याला घोटून घ्यायचं आहे. रवीच्या मदतीने छान गोल घुसळून घ्यायचे, जे एकजीव होईल. सगळ्या भाज्या, डाळ आणि भाज्या एकत्र होतील, कारण की आपण त्याच्यामध्ये वांगं पण टाकलं आहे. ते पण छान सॉफ्ट झालं पाहिजे. कच्चा टमॅटो पण असल्यामुळे तो पण सॉफ्ट झाला पाहिजे आणि पूर्ण एकजीव झालं पाहिजे. तर मी आता रवीच्या मदतीने याला छान घोटून घेते आणि एकसारखं एकसंध करून घेते. साधारण 5 ते 10 मिनटं याला चांगलं घुसळून घ्यायचं आहे. तुम्ही थोडंसं थंड झाल्यावर पण घुसळू शकता, कारण की खूप जास्त गरम असताना ते अंगावर उडतं. त्याच्यामुळे खूप हळूहळू पद्धतीने, कमी थंड झालं की मग तुम्ही घुसळू शकता. असंच एकसंध करून घ्यायचं आहे त्याला. मग याच्यानंतर आपण भाजीला फोडणी देणार आहोत. आता हे चांगलं एकसारखं झालेलं आहे, पूर्ण सगळं एकजीव झालं आहे. मी कढई ठेवली आहे. साधारण ही भाजी 4 ते 5 जणांसाठी आहे, त्याच्यामुळे 3-4 पळ्या मी त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने तेल टाकू शकता. तेल टाकल्यावर आपल्याला याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं झालं की त्याच्यात मी कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता टाकून झाला की आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे. खोबरं टाकून चांगलं परतवून घ्यायचं. खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे. अद्रक लसणाची पेस्ट मी ही घरी केली आहे आणि याच्यामध्ये अद्रक आणि लसूण कुटताना मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. चांगलं छान फ्राय झालं. तुम्ही बघू शकतात खोबऱ्याचा कलर चांगला असा सोनेरी आहे. अद्रक लसूणही चांगलं झालं की मग आपण जे दाण्याचं कूट केलं होतं जाडसर थोडंसं, ते त्याच्यामध्ये टाकून घेऊयात. ते पण चांगलं फ्राय करून घेऊ. आणि इथे आपल्याला जो आपण डाळ गंडोरीचा मसाला घेतला होता
तो मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे. तो टाकून पण फ्राय करायचं आहे. आपण भाज्या शिजवताना मिरची टाकलेली आहे, त्याच्यामुळे आता फक्त तो मसाला टाकला आहे. आणि आता आपण जी शिजवलेली भाजी होती आपली डाळ आणि सगळ्या पालेभाज्या त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत. छान हलवलं की आता आपल्याला इथे गरम पाणी टाकायचं आहे. तर मी इथे फोडणी देताना हळद टाकायला विसरली होती. तुम्ही हळद तेलामध्येच फ्राय करा, त्याच्याने अजून छान पिवळा असा रंग येतो भाजीला. याच्यामध्ये कोणतंही तिखट वगैरे काही नसतं, फक्त डाळगंडोरीचा मसाला आणि मिरच्या हे एवढंच असतं. इथे मी गरम उकळतं पाणी करून घेतलेलं आणि ते 1.5 ग्लास पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलं. 4 ते 5 जणांसाठी असल्यामुळे ही भाजी घट्ट पातळ तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकतात. खूप जास्त भाज्या आणि डाळ असल्यामुळे तिला घट्टसरपणा येतो. आणि इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकत आहे. मी जेव्हा अद्रक आणि लसूण जेव्हा कुटलं होतं तिथे पण मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे इथे कमीच टाकते. तर तुम्ही भाजीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात, पाणी किती टाकायचं त्यानुसार. आता आपल्याला हिला कमी गॅसवर मंद आचेवर छान उकळी काढून घ्यायची आहे. तर आता इथे मी बाकीची कोथिंबीर टाकते. बाकीची छान भाजी झाली की मग नंतर टाकणार आहे. आता इथे भाजीला उकळी येण्यासाठी थोडीशी फ्लेवर उतरण्यासाठी बाकीची कोथिंबीर टाकून घेते आणि छान भाजीला उकळी आली की मग आपली भाजी रेडी झालेली आहे. कमी गॅसवर होऊ द्यायची, म्हणजे तेलही छान सुटतं आणि भाजी पण खूप छान होते. खानदेशातली अतिशय सुप्रसिद्ध म्हणजे कार्यक्रमांमध्ये पण ही भाजी पंक्तीमध्ये खूप जास्त खाल्ली जाते. तुम्हीही नक्की करून बघा, कशी झाली मला कमेंटमध्ये कळवा. खानदेश स्पेशल डाळ गंडोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा.